कृषी विभागाच्या जागा एमपीएससी परीक्षेत अखेर समाविष्ट करणार एमपीएससीच्या उमेदवारांच्या आंदोलनाला यश। सिडकोच्या कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमधल्या 902 घरांची आज सोडत संगणकीय सोडत 10 ऑक्टोबर 2024 रोजी काढणार। पश्चिम रेल्वेवर आज मध्यरात्रीपासून 6 ऑक्टोबर पर्यंत मोठा वाहतूक ब्लॉक। गोरेगाव कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी ब्लॉकचा निर्णय। 7 महिन्यांमध्ये अटल सेतूवरून धावली 50 लाख वाहनं। मुंबई पुणे महामार्गाला जोडल्यास वाहनांच्या संख्येत आणखी वाढ होणार, एमएमआरडीएला अपेक्षा। रिझर्व्ह बँकेकडून यूएलआय कर्ज मंच उपलब्ध, आता कमी कालावधीत कर्ज मंजूर होणार। यूएलआयची देशभरात अंमलबजावणी होणार, आरबीआयची माहिती। भंडाऱ्यात शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची 807 पद रिक्त, पदभरती अभावी प्राथमिक शिक्षणाचा बोजवारा। राज ठाकरे उद्या बदलापूर दौऱ्यावर, बदलापूरमधील अत्याचाराविरोधातील आंदोलकांशी संवाद साधणार। मनसे शहराध्यक्ष संगीता चेंदवणकर यांची माहिती। कंगना रनौतला पक्षाच्या धोरणात्मक मुद्द्यांवर बोलण्याची परवानगी किंवा अधिकार नाही, वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपनं फटकारलं। पोलीस असल्याचं सांगत वृद्धाला लुटलं, चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी परिसरात पावसाची संततधार सुरूच, पुढील 48 तास नाशिकला ऑरेंज अलर्ट। गंगापूर धरणामधून 8400 क्युसेक पाण्याचा विसर्ग। तापी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, गुजरातच्या सुरत शहरात तापी नदीच्या पुरामुळे हाहाकार, मंदिरं आणि झोपड्या पाण्याखाली।